स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये कोहली रॉक्स ब्लॉग. तर मागे बघताय CSTला आलो आहे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सला मुंबईला आलो आहे. आणि आज आपण आपलं स्पेशल ब्लॉग असेल. आज आपण चाललो वानखेडे स्टेडियमला, वानखेडे स्टेडियमची टूर करायला. तुम्हाला माहितीच असेल की तुम्ही बऱ्यापैकी व्हिडिओ बघितले असतील. आता वानखेडेची MC म्हणजे शरद पवार म्युझियमची टूर नवीन चालू झालेली आहे. तर डायरेक्ट चाललो आहे, टॅक्सी पकडतो आहे, डायरेक्ट वानखेडे स्टेडियमला चाललो आहे. तिकडे जाऊन तुम्हाला भेट. मित्रांनो फायनली पोचलो आपण. फायनली आपण समोर स्टँड आहे, इथून एंट्री आहे आमची शरद पवार साहेबांच्या स्टँडची. समोर स्टेडियम आहे. तर मित्रांनो फायनली एंट्री घेतली आहे पण आतमध्ये, आणि आपला ID कार्ड पण दिला आहे. हा आयडेंटिटी कार्ड आहे. आणि आता थोड्याच वेळ चालू होईल आमची टूर. बाकी स्टेडियम समोर आहे. सेंचुरी टू 21st सेंचुरी. फर्स्ट बैट यू कैन सी, पहले हॉकी स्टिक जैसा पूरा बैट था. सेकेंड बैट इज मुंगूस बैट जो 1983 में कपिल देव ने यूज़ किया था. एंड देन मैथ्यू एडम ने IPL में यूज़ किया. एंड देन बैट्स ग्रेजुअली डेवलप होते गए. सो ये रिसेंट वन है. वाइट बॉल T20 एंड ODI. पिंक बॉल डे नाइट टेस्ट. एंड हियर यू विल सी. सो लास्ट ईयर वानखेड़े स्टेडियम का 50 ईयर्स कंप्लीट हुआ. And 1970. तो पहले ऐसा होता था कि मुंबई में सिलेक्ट होना बहुत डिफिकल्टी रहता था, इंडिया में सिलेक्ट होना बहुत ईजी. तो इसलिए अभी भी लोग बोलते हैं मुंबई का इंडिया गुड है. Jersey and bat from 23 World Cup that we had lost in Ahmedabad, unfortunately. Gloves is of Ajinkya Rahane and shoes is of Shardul Khan. Now is in Ahmed. So now you guys can click the photos here for 5-10 minutes. So this section is of junior cricket section. So I told you before, Harris Shield and Gale Shield tournament. So last year Harris Shield में 175 स्कोर्स ने पढ़ा. और पहले ऐसा रहता था कि जहाँ पे हम टूर कर रहे हैं इनका ब्लेजर को नाम लेते हैं, तो इसलिए BC से एक लोग हैं हम पाकिस्तान. And here you will see 100 bats along the corner and 100 test when उसके नाम है सर corners. The 10 wickets. Team Saudi Arabia. क्रिकेट चला था बॉम्बे वुमेन्स क्रिकेट एसोसिएशन. So now जो फर्स्ट वाला दस है दैट इज सब बैठ के बोलो निकाल सकते हैं.
ये इंडियन कैप्टन्स फ्रॉम मुंबई. ओके. In 1983, we were least expected to win the World Cup. Odds were 500 to 1. But then we beat Australia, then we beat West Indies in the first game. Okay guys, we have only 4 podiums. So जो फैमिली है वो एक ही podium पे खड़े होगा. जो साथ में When Saka make his Test debut. Option A, India. Option B, New Zealand. Option C, West Indies. Option D, Australia. Yes. Think fast. Answer faster. Good luck and your time starts now. Yes, 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 yes. I hope that's right. I don't know. Oh. Or D, Dilip Saka. Yes, जल्दी. Faster. Good luck and your time starts now. Okay, done. But the first to be the correct answer. Special prize experience. व्हिडिओमध्ये पण फोटो निघतो ना. मित्रांनो खूप छान टूर चालू आहे आमची. सर्व गोष्टी बघण्यासारख्या तिथं. आणि आता आम्ही स्टेडियममध्ये चाललो. तर मित्रांनो ज्याची आता आतुरता होती ते मैदानामध्ये चाललो, स्टेडियममध्ये चाललो. स्टेडियम समोर आहे आमच्या. त्याच गोष्टीची आतुरता होती. म्युझियम मागे आहे तिथे. आणि आता आम्ही चाललो स्टेडियममध्ये. आमच्यासमोर टूर गाईड आहे. मित्रांनो अक्षरशः समोर बघतोय स्टेडियम बघा. तर मित्रांनो ग्राउंडमध्ये एंट्री केली आम्ही आत. आणि आता आमचे टूर आहे ते पुढे आहेत पुढे. तर संपूर्ण माहिती देण्याबद्दल स्टेडियमबद्दल आणि आपला या लॉर्ड द गॉड सचिन तेंडुलकर सरांचा स्टॅच्यू. तर मित्रांनो लॉर्ड आपल्या सचिन तेंडुलकर सरांचा स्टॅच्यू पण आहे समोर. आणि आता ग्राउंडची पूर्ण चक्कर मारणार आहोत. ग्राउंडची. ग्रेट. तर काहीच चांगल्या पण मैदानामध्ये एंट्री केली आहे आणि एकदम अक्षरशः जबरदस्त फिलिंग येते समोर. तर मित्रांनो आता आम्ही
स्टेडियममधून वर आहे, खाली ग्राउंडमधून वर आलो आहे. आणि आपले बाळासाहेब ठाकरे. मित्रांनो आत्ता बघितलं तुम्ही मीडिया बॉक्समध्ये आलो होतो आम्ही. मीडिया बॉक्सपर्यंत ते मुंबईने सगळे लागलेले आहेत, कारण आत्ता नुकतेच IPL संपले आणि आता मस्त मीडिया बॉक्स आम्ही कवर केला आणि खूप छान व्ह्यू येतो मीडिया बॉक्समधून पूर्ण स्टेडियमचं. बघितलं असेल तुम्ही, ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तर मित्रांनो आता आपण आलो ग्राउंडच्या त्या स्पॉटवरती जिथून MS धोनीने 2011च्या वर्ल्ड कपमध्ये जो 6 हिट केला होता तो समोर. तिथे एक डमी वर्ल्ड कप ट्रॉफी ठेवली आहे, तिथे पण दाखवतो तसं. शेवटचा 6 हिट केला होता 2011च्या वर्ल्ड कपला. समोरून 6 इथे हिट केला होता धोनी सरांनी. मित्रांनो करतो सर्व मैदान एक्सप्लोअर करण्याचं काम चालू आहे. आणि आता आम्ही चालू आहे ड्रेसिंग रूममध्ये. समोर ड्रेसिंग रूम आहे तिथे. खूप मजा येते मित्रांनो, खूप चांगला एक्सपिरियन्स मिळतो. अशी टूर पहिल्यांदाच करतो आहे एक ॲज अ क्रिकेट फॅन म्हणून. तुम्ही जर क्रिकेट फॅन असाल 100% तुम्ही टूर 100% केलीच पाहिजे असं माझं मत आहे. समोर तो 6 हिट केला होता तो आता तुम्हाला दाखवला दिवस. आणि आता चाललो आम्ही ड्रेसिंग रूममध्ये. समोर बघा ड्रेसिंग रूम. इथून सर्व प्लेयर्सचे एंटर होतात. आणि आपल्या सचिन सरांचा जो आयकॉनिक फोटोग्राफ तो तुम्हाला स्क्रीनवर दिसला असेल, तो पण सेम इथेच तो क्लिक झाला आहे. खूप मजा येते मित्रांनो, खूप एन्जॉय करतो आम्ही इथे. कंटिन्यू राहा. हाच तो आयकॉनिक स्पॉट आहे सचिन सरांची. ती मोमेंट इथे कॅप्चर झाली. आणि मित्रांनो ड्रेसिंग रूममध्ये आलो इथं. ड्रेसिंग रूमचा व्ह्यू. आता ड्रेसिंग रूममध्ये एंट्री करतो. ड्रेसिंग रूमचा समोरचा व्ह्यू असा. गणपती बाप्पा मोरया. And again this one, GOAT Indian bowler. जसप्रीत बुमराह. Sorry guys, यहाँ पे कोई नहीं है. Upcoming GOAT side. And this first seat जहाँ पे मैन बैठे थे, इसका चलने का स्टाइल बहुत अलग है. चलने का स्टाइल श्रेयस अय्यर. येस. वाव. And this third seat, we call him sir. जडेजा. And then जहाँ पे सर बैठे, शाना for a reason. Oh. शाना for a reason. हिटमॅन. गार्डन. And सूर्य कुमार यादव साइड में चेयर डाल के बैठे, just for the mental peace. Okay players, यहाँ पे साइड. मित्रांनो बघा आम्ही बसलो पूर्ण. धोनी का CSK कडे धोनी वापरतो. अरे बसा मित्रांनो ही समोरच्या या 2 सीट्स आहेत ना, फर्स्ट वन आणि सेकंड वन, विराट कोहली सीट्स आहे. आणि समोर हार्दिक पांड्या, विराट कोहली. गणपती बाप्पा मोरया. हे लॉकर्स आहेत जिथे सर्व प्लेयर्स त्यांचे काही सामान वगैरे ठेवत असते.
चला तर मित्रांनो, फायनली आपली टूर संपली आणि हा सर्व म्युझियम आहे पूर्ण आणि याच्या मागेच पण स्टेडियम आहे. फायनली आपली टूर संपले. हा ब्लॉग जर तुम्हाला कसा वाटला सांगा. तर मी शूटिंग करायला अलाउड नव्हतं, म्हणजे मी ऑलमोस्ट कवर करण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला कसं वाटतं ब्लॉग कमेंट करा नक्की. आणि तुम्हाला जर इथे यायचं असेल तर नक्की मला मेसेज करा किंवा काय माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला नक्की कोऑर्डिनेट करेन मला इथे कसं येतं येईल कसं काय. चला